नमस्कार. मी डॉक्टर उदय तेलकर, ज्योतिष व वास्तुशास्त्र तज्ज्ञ. बरेच दिवसापासून माझे व्हिडिओ आले नाहीत. बऱ्याच लोकांनी विचारले की कोणत्याही विषयावर आजकाल व्हिडिओ येत नाही आहेत, म्हणून आज एक व्हिडिओ टाकतोय. महत्त्वाचा विषय आहे तो. आजकाल काय झालं आहे की विवाहाच्या ज्या तारखा काढल्या जातात, विवाह तारखासंबंधी थोडंसं मला माहिती द्यायची आहे. तर विवाहाच्या तारखा ज्या काढल्या जातात त्या कॅलेंडरमध्ये बघून किंवा इंटरनेटवर बघून विवाहाच्या तारखा काढल्या जातात आपल्या सवडीनुसार, की चला आपल्याला शनिवार सुट्ट्या आहे, रविवार सुट्ट्या आहे, या दिवशी सरकारी सुट्ट्या आहे, त्या दिवशी तारखा आहे का बघू आणि त्या तारखेला आपण विवाह उरकून घेऊ. अशा मानसिकतेत काही लोक हे तारखांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते तारखा ठरवतात. तर शास्त्रानुसार हे योग्य नाही आहे. गुणमिलनसुद्धा आजकाल इंटरनेटवरती पाहायचं चाललेलं आहे प्रकार. कुठं त्या ज्योतिषाला 550 रुपये 100 500 रुपये दक्षिणा द्यायची. जाऊ दे, इंटरनेटवरती कळते ना. टाकलं दोघांच्या राशी जन्मतारीख की येतं ते गुण किती आहेत ते. पण फक्त 18 ते 36 गुणपैकी किती गुण जमतात त्यानुसार ते पत्रिका जमले असं होत नाही. तर त्याच्यासाठी पत्रिकेतलं पंचम स्थान, सप्तम स्थान, 12वं स्थान ही स्थानं बल आहेत का बघावं लागतं. त्याशिवाय त्या विवाहाला त्या दोघांना अनुकूल आहे का नाही किंवा अनुरूप आहे का नाही हे त्याशिवाय ठरत नाही आहे. कारण पंचम स्थान हे जसं संततीचं आहे, सत्वस्थान हे जोडीदाराचं आहे, त्यांच्या दोघांमधले समन्वय, आणि 12वं स्थान त्यांचं शय्यास्थान आहे, म्हणजे त्यांचं बेडरूम. तर त्यांना त्या गोष्टी अनुकूल आहेत का नाही संततीच्या दृष्टीनं, पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं, त्यांच्या महादशा अंतर्दशा ह्या सर्व पाहून त्या गुणमिलन ती जमते का नाही हे पाहिलं जाते. पण हे तुम्हाला इंटरनेटवरती या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत नाही आहेत. लक्षात आलं काय? त्यात फक्त गुण जमते का आणि अष्टकूट दोषापैकी एवढे दोष आहेत आणि एवढे दोष नाहीत हेच दाखवलं जातं आणि गुण दाखवलं जातं. आणि विवाह जमतो का नाही, 18पेक्षा कमी असलं तर ते जमत नाही म्हणून सांगतात आणि 18पेक्षा जास्त असेल तर ते जमतं म्हणून सांगतात. बाकी फक्त मांगलिक आहे एवढं सांगितलं जातं, मांगलिक आहे किंवा नाही एवढंच सांगितलं जातं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याच्यावरती काय माहिती भेटत नाही आहे. पण एवढ्यावरून ते तुमच्या त्या विवाहासाठी माहिती योग्य आहे किंवा ती उपयुक्त आहे असं होत नाही आहे. तसंच विवाह मुहूर्तसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणून आजकाल विवाह मुहूर्त काढताना तुम्ही कॅलेंडरमधलं बघून किंवा इंटरनेटवरलं बघून अंदाज आहे, तुम्ही आपल्याला सवड आहे त्या दिवशी वेळ चांगला, दिवस सुट्टीचा आहे, सर्वांना सोयीस्कर आहे, अशा दृष्टीनं ते तुमच्या तारखा काढून त्यांना चालत नाही आहेत. कारण का की विवाह मुहूर्त अनुरूप वधू आणि वरास, विवाह इच्छुक मुला आणि मुलीच त्यांच्या राशीनुसार तो योग्य आहे का नाही तो दिवस तो पाहावा लागतो. लक्षात आलं काय? त्या दिवशी चंद्र कोणत्या राशीत आहे बघावा लागतो, चंद्र त्यांना अनुकूल आहे का तो बघावा लागतो, तर तो विवाह त्या दिवशीचा त्यांना योग्य मानला जातो. आता उदाहरणार्थ तुम्ही तारीख काढलेली आहे 25, 25 तारखेला चंद्र कोणत्या राशीत आहे हे पाहिलं जातं. लक्षात आलं काय? मग जो चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीनुसार त्या दोघांच्या राशींना तो अनुकूल आहे का ते बघावं लागतं. मग तो अनुकूल कसा बघायचा? आता समजा उदाहरणार्थ धनुराशीचा मुलगा आहे, लक्षात आलं, धनुराशीचा मुलगा आहे आणि त्याच्या म्हणजे त्या राशीच्या त्या कुंडलीमध्ये, राशी कुंडलीमध्ये 6, 8 आणि 12 जी रास असते त्या राशीमध्ये चंद्र असता कामा नाही आहे. समजा धनुरास आहे तर धनुराशीचं 6व्या स्थानावर काय येणार? 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे तिथं येणार काय? कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्र असता कामा नये. त्यानंतर 8व्या स्थानात काय येणार? मेषरास. मेष राशीमध्ये चंद्र असता कामा नये. त्यानंतरनं 12व्या स्थानात कोणती रास असणार आहे? धनुराशीला 8वी रास असणार आहे, म्हणजे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीमध्ये चंद्र असता कामा नये, तर तो दिवस त्याच्यासाठी योग्य आहे. लक्षात आलं काय? समजा एखादी मेष राशीची मुलगी आहे किंवा सिंह राशीची मुलगी असं धरून चालू, सिंह राशीची मुलगी आहे आणि त्या मुलीला 6व्या स्थानामध्ये कोणती रास येणार? सिंह रास म्हणजे 5वी रास. 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 6व्या स्थानात मकर रास येणार, 7व्या स्थानात कुंभ रास येणार, 8व्या स्थानामध्ये मीन रास येणार. म्हणजे 8व्या स्थानामधली जी मीन रास आहे, मकर रास आहे, याच्यामध्ये चंद्र असता कामा नये. 12व्या स्थानामध्ये काय येणार? कर्क रास येणार, कर्क राशीमध्ये चंद्र असता कामा नये. 60, 12 का नसावं? कारण 6वं स्थान हे रोगाचं आहे, 8वं स्थान हे मृत्यूचं स्थान आहे आणि 12वं स्थान हे व्यय स्थान आहे.
म्हणजे खर्चाचं स्थान आहे, अशुभ स्थान मानलं जातं 12वं स्थान. तर ही 60-12मध्ये असणाऱ्या राशीमध्ये चंद्र असता कामा नये, तर त्या दोघांसाठी तो दिवस उपयुक्त आहे. लक्षात आलं का? तर तो दिवस त्यांच्यासाठी अनुकूल आहे. नाहीतर त्या दिवशी जर त्या राशीमध्ये जर चंद्र असेल 60-12मध्ये, तर तो त्यांच्यासाठी प्रतिकूल आहे. त्यांचं वैवाहिक आयुष्य चांगलं चालणार नाही. लक्षात आलं? त्याच्यासाठी हे पाहणं जास्त गरजेचं आहे. योग्य ज्योतिषाकडे जावा, योग्य गुरुजींकडे जावा, दोघांच्या पत्रिका द्या, दोघांच्या राशी सांगा आणि तुम्हाला जी पसंत असलेल्या तारखा 2-4 काढा आणि त्यातल्या तारखा त्या गुरुजींना विचारा की बाबा यांच्यामधली तारखा या दोघांसाठी कोणत्या अनुकूल आहेत. ते ज्योतिषी, ते गुरुजी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना अनुकूल असलेली तारीख तुम्हाला काढून देईल. त्या दिवशीच तुम्ही त्यांचा विवाह लावायचा आहे. तुमच्या मनानं काढून तुम्ही कॅलेंडरमध्ये किंवा इंटरनेटवरती तुमच्या सवडीनं काढलेल्या तारखेवरती तुम्ही जर विवाह केला कर्मधर्म संयोगानं, तो जर शुभ असेल, योग्य असेल, तर ते चांगलं चालतं. जर दुर्दैवानं जर ती तारीख चुकीची ठरली तर मात्र त्यांच्या दोघांसाठी ते त्रासदायक ठरतं. त्यासाठी हे धोका पत्करू नका, हे रिस्क घेऊ नका. ज्यांना या शास्त्रावरती विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांनी पूर्ण त्याचा अभ्यास केल्याशिवाय, पूर्ण त्याचं विश्लेषण केल्याशिवाय त्याचा निष्कर्षापर्यंत जाऊ नका. ज्यांचे काही त्या गोष्टीवरती श्रद्धा नाही, विश्वास नाही, ते काही केलं तरी चालतं त्यांचं, शेवटी त्यांचा नशीब त्यांच्या संकट. पण ज्यांना या गोष्टीवरती श्रद्धा आहे, या विद्येवरती श्रद्धा आहे, या शास्त्रावरती श्रद्धा आहे, त्यांनी मात्र निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित विवरण करून, व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन मग त्या विवाह इच्छुक मुलामुलींची लग्न लावा, तर ते त्यांच्यासाठी योग्य ठरेल, अन्यथा त्रासदायक ठरेल. ज्यांना कोणाला बाबा अशा पद्धतीनं तारखा काढून हवा असतील, त्यांनी खाली मला माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क काढा. त्यांना योग्य तारखा काढून दिल्या जातील, योग्य मार्गदर्शन केलं जातील. पण ते सशुल्क असणार आहे, कारण त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. दोघांच्या पत्रिका पाहायला 2-2, 2.5 तास जातात त्यासाठी. त्यामुळे त्याचं मार्गदर्शन हे सशुल्क असणार आहे. तर अशा पद्धतीनं योग्य तारीख काढा. नुसतंच तुम्ही कुंडली गुणविवाह बघून आणि नंतरनं तारखेत मात्र सगळा घोळ करून विवाहाच्या, तो तुम्ही धोका पत्करू नका, असं माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.